ग्रामपंचायत अधिकारी निवजे इथे निवजे गावात चव्हाटावाडीमध्ये प्रसाद नामनाईक आपले प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मंजूर घराचे लाभार्थी आहेत ते त्या लाभार्थींना गेल्या वर्षीच घर मंजूर झाले आणि त्यांनी आत्ताच 1 महिन्यापूर्वी घर बांधून पूर्ण केले आणि आता ते दसऱ्याला त्याच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर घरात गृहप्रवेश करणार होते आणि त्यांनी सगळी तयारी वगैरे केली आणि अचानक आजच सकाळी 9:45च्या नंतर एक स्टॉर्म म्हणजे वादळ आलं, चक्रीवादळ. त्या वादळात त्यांचं घराचं पूर्ण छप्परच उडून गेलं तर ते स्वतः घरात नव्हते लाभार्थी दोन्ही सरस्वती पूजन होतं तिकडे गेलेले तर त्याच्यामुळे ते वाचले नाही तर त्या छपराखाली ते पण येऊ शकले असते. देवीनेच वाचवलं असं म्हणायला हरकत नाही. त्यात करून आपल्याकडे प्रसाद त्याच्यानंतर राहुल म्हणून आहेत, राजू राहुल, त्यांचं एक घर त्यांच्या घराची छपराची कौलं उडून गेली आहेत. त्यानंतर यशवंत सावंत आहेत, त्यांच्या घराची छपराची कौलं उडून गेली आहेत. त्यानंतर गोठ्याचे पत्रे पण छपराचे पत्रे उडून गेले आहेत. जीवितहानी वगैरे कोणाची काही झाली नाही पण बऱ्यापैकी झाडांचं नुकसान झालंय, घरांचं नुकसान झालंय. हे आता निदर्शनास येतंय आम्ही अजून फिरतोय. अजून पुढे वाडीत कुठे काय झालंय ते पुढे समजणार. अजून चालू आहे पंचायती. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी नुकसान लोकांचं झालंय. ह्या घराचं तर पूर्णच नुकसान झालेलं आहे. भिंती वगैरे फुटलेले आहेत. घराचे छप्पर कोसळून जास्त करून पत्रे आणि घर जे कौलारू आहेत त्याला तडे गेलेले दिसत आहेत. जे आम्ही स्वतः निरीक्षण केलंय त्याच्यावरून असं दिसून येतंय. आणि पंचनामा वगैरे काय परिस्थिती आहे? पंचनामा वगैरे झाला? पंचनामा आता करण्यात येईल. अजून गावात किती नुकसान झालं? 4-5 घर जवळजवळ असे छप्पर कोसळलंय दिसतंय ते. मी प्रसाद नामनाईक, निवजे, चव्हाटावाडी. इथे या चव्हाटावाडीमध्ये माझं प्रधानमंत्री आवास योजनेतून नुकतंच बांधलेलं घरकुल आहे आणि आज सकाळी 9:30 पावणे 10च्या सुमारास इथे चक्रीवादळ झालं आणि त्या चक्रीवादळात पूर्णतः घराचे छप्पर उडून गेलंय. त्याचप्रमाणे भिंतींचंही नुकसान झालंय. पण सुदैवाने आज सरस्वती पूजन असल्यामुळे आम्ही घरातील सर्व सदस्य शाळेत गेले असल्यामुळे इथे जीवितहानी टळली आहे, परंतु घराचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. आपण बघू शकता. पावणे 10च्या सुमारास वादळ झाले. एक 15-20 मिनिटं वादळाचा जोर होता इथे. घराची कोणे बरेचसे गेलेत. कोणे उडून कौलं फुटलीत. खळाचे पत्रे गेलेत, वाड्याचे पत्रे गेलेत. एक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काजू पडलेत, सागाची झाडं, आंब्याची झाडं, अशी माडाची झाडं, असे बरेचसे नुकसान झाले. राहुल.